पहिल्या षटकातलं दुसरं चेंडू घेऊन तयार राकेश. सामना करतील दिनू कांबळे. एक नावाजलेली अशी सलामीची जोडी दिनू कांबळे आणि मनीष कोलेकर. सुंदर चेंडू, तेवढा सन्मान दिलाय त्यांना आणि एक धाव निश्चित भेटेल. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी 25 मिनिटांमध्ये हा पहिला इनिंग संपवायचा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. सुंदर गोलंदाजी, निर्धावाचा चेंडू. त्याच्या पहिल्याचा सामना पण आपण एक सुंदर असा पाहायला मिळाला सर्वांना. पुढचा चेंडू घेऊन राकेश, सुंदर गोलंदाजी. एक नावाजलेले फलंदाज असे मैदानावरती त्यांना बांधून ठेवलेले आहे. आतापर्यंत राकेश यांनी धावसंख्या झाली आहे ती 3. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राकेश आणि मोठा फटका, खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली आणि हा मोठा मासा लागलाय तो राकेश यांच्या. दिनू कांबळे एक ओपन टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव. बाद झाले आहेत. सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळाले ते राकेश. आवाज देत त्यांनी एक गडी बाद केलाय. सुंदर अशी गोलंदाजी राकेश यांची. नवीन गोलंदाज प्रिन्स 11 कडून मिलिंद आणि त्यानंतर आलेले नवीन फलंदाज अनंत वाघ. एक नावाजलेले असं नाव ओपन टेनिस क्रिकेट मधलं. 25 मिनिटांमध्ये आपल्याला पहिला इनिंग संपवायचंय, याचं लक्ष घ्यायचंय. पहिला चेंडू घेऊन मिलिंद. सामना करतील मनीष कोलेकर. पहिल्या षटकामध्ये चांगलंच असं बांधून ठेवलं होतं दोन्ही फलंदाजांना राकेश यांनी. आता बघूया मिलिंद कशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा फटकार, लांब लांब षटकार, सीमेरेखे पार. 6 धावांसाठी धाव संख्या झाली आहे ती 9.
धावसंख्या झालेली 6 धावांच्या मदतीने 15. चांगलं कमबॅक इकडे, परंतु पुन्हा एकदा केलेलं आहे ते गोलंदाज मिलिंद यांनी. अशीच आपल्याला गोलंदाजी करायला लागेल जर आपल्याला धावा वाचवायचे असतील तर, कारण समोर आहेत ते मॅन इन फॉर्म मनीष कोलेकर. आणि पुन्हा एकदा सुंदर शॉट, टायमिंग शॉट, नजाकत होती त्याच्यामध्ये. आणि पंचांचा निर्णय 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 25, क्षमा करा 21. प्रयत्न पण बीट झाले आहेत फलंदाज मनीष कोलेकर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मिलिंद, आणि सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू. सूर गवसलाय पण तो उशिरा. 3 चेंडू निर्धाव टाकले आणि 3 चेंडू मध्ये 3 षटकार खाल्ले. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21. एक गडी बाद. मॅग 11. खूपच सुंदर असं टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे ते अजय फाउंडेशन यांच्या मार्फत, आयोजक संजय राम यांच्याकडून. आणि जेवढे पण संघ इथे उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की कमिटीच्या वतीने जेवण ठेवलं आहे. जे पण संघ असतील जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. या टुर्नामेंटचं प्रथम पारितोषिक आहे ते रोख रक्कम रुपये 1 लाख रुपये आणि आकर्षित अशी ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रक्कम 50,000 आणि आकर्षित अशी ट्रॉफी. आणि तिसरं पारितोषिक आहे रक्कम 30,000 आणि आकर्षित अशी ट्रॉफी. काल फ्रायडे ओपन पोलमधून आपण पाहिलंय ते मॅचचा आनंद घ्यायसाठी छोटे छोटे प्रिन्स 11चे फॅन इथे उपस्थित झालेत मैदानावरती. प्रत्येक विकेटवर ते जल्लोष करताना दिसत आहेत.
मी कॅमेरामॅन यांना विनंती करेल की जरा इथे आमचे लहान पाहुणे कलाकार आहेत तर ते शाळेतले त्यांच्यावर सुद्धा कॅमेरा तुम्ही दाखवावा. पुढचा चेंडू, सुंदर शॉट आणि फलंदाज बाद, मोठा गडी बाद. काय कमाल कशी केली आहे ती राकेश यांनी. रोहित आचार्य ऑलराऊंडर खेळाडू च्या नावाने ओळखला जाणारा रोहित आचार्य. काय सुंदर कमबॅक केलंय राकेश यांनी. पुढचा चेंडू घेऊन राकेश, सामना करतील रोहित. हलक्या हाताने खेळून काढलेला तिकडे क्षेत्ररक्षक आणि हा 2 धावा चोरण्यात यश मिळालं आहे दोघंही फलंदाजांना. मैदानावरती आता दिसताना आपल्याला रोहित आचार्य आणि रवी विश्वकर्मा अशी जोडी. खूप वेळा मॅगी 11 या संघाला संकटातून बाहेर काढताना पण आपण पाहिलंय रोहित आणि रवी यांना. त्यानंतर पुढे येणारे परत एक फलंदाज आहेत ते संकेत मोरे. हा चेंडू क्षेत्ररक्षक खाली आणि चेंडू सीमे पार, षटकार. झाली आहे ती 28. स्कोर चांगला आहे पण विकेट मात्र गमावलेत त्यांनी. पुन्हा सुरेख असा शॉट आणि चांगली क्षेत्ररक्षक तितकीच चांगली फेकी. 1 धावांवर समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 29. 3 गडी बाद. चांगलं खोलपर्यंत बॅटिंग लाईनअप आहे मॅगी 11 या संघाकडे. रवी विश्वकर्मा आणि रोहित आचार्य अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. त्यानंतर येणाऱ्या अजूनही बलाढ्य असे फलंदाज आहेत त्यांच्याकडे. संकेत मोरे, पराग पाटील डावखुरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. याच्यानंतर पुढचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ते गोलंदाज बाबू. ग्राउंडचे केअरटेकर सत्यांना माईकशी संपर्क करा. सत्याबाई. सुंदर शॉट रवीच्या बॅटनी आणि 6 धावांसाठी षटकार.
राकेश यांनी चांगली गोलंदाजी केली पण साथ मिळत नाही बाकी गोलंदाजांकडून. त्यांना एका साइडने रन येत आहेत. बाबू, दुसरा चेंडू बाबू यांचा. एक धाव चोरून काढली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुखरूपपणे पार पाडल्या. इथे 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 37 for loss of 3 wickets. Mag 11 after completion of 3 overs. आणि इथे 16 धावांचा निर्णय पंच परवेज यांचा. एक नावाजलेले असे पंच या टुर्नामेंटला आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे परवेज सर, अभय पाटोळे सर आणि बाबू सर, बाळा सर. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय तो बाबू. सुंदर शॉट. 6 धावांसाठी षटकार. चव्वेचाळीस 44. मी सांगितलं होतं की राकेशला सोडून एकही गोलंदाज त्यांना साथ नाही देत आहेत. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक सेफ लँड झोन मध्ये पडलेला चेंडू. 2 धावा चोरून काढल्यात. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 46. एक सन्मानकारक असा स्कोर आतापर्यंत झालेला आहे. चांगली गोलंदाजी पण आहे मॅग 11 या संघाची. सुंदर शॉट आणि हा अप्रतिम असा षटकार. आव्हान 52. आणि पुन्हा एकदा एक वाईटचा इशारा पंच परवेज सर यांचा. 4थं षटक चालू असताना 4 षटकार मारलेले आहेत आतापर्यंत रोहित यांनी. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू पण खूप उशिराने आलेला हा चेंडू आणि त्यात मात्र 2 धावा पळून काढलेल्या आहेत रोहित आणि रवी यांनी. 4थं षटकच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 55. 3 गडी बाद. षटक संपवायचे. याची नोंद घ्यायची. 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन रोहित यांच्या बॅटने आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या मॅचचं थेट प्रक्षेपण GTC YouTube लाईव्ह यांच्या मार्फत केलं जात आहे.
नवीन गोलंदाज सोनू. नवीन गोलंदाज सोनू. बघूया काय करतील. समोर फलंदाज आहेत ते रवी. सुंदर गोलंदाजी आणि रवी यांनी त्यांचं काम केलेलं आहे, कारण एका बाजूने रोहित असे मोठे फटके मारताना आपल्याला दिसत आहेत. एक धाव त्यांना काढून दिलेली आहे आणि धाव संख्या झाली ते 56. 56. जेवढे धावा पाहिजे होते तेवढे धावा तर आलेले आहेत. धाव फलकावर मॅगी 11 या संघाला 3 गडी बाद झाल्यानंतर, बलाढ्य असे 3 गडी बाद झाल्यानंतर पण एवढी धाव संख्या उभारली आहे. सुंदर गोलंदाजी. एक धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न. सुंदर फेकी पण 2 धावा चोरून काढल्यात ते रोहित आणि रवी यांनी. सुंदर क्रिकेटचं आयोजन अजय फाउंडेशनच्या मार्फत एक भरलेला पूर्ण स्टेडियम OFA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन सोनू तयार. सामना करतील रोहित. आणि हा निर्धावाचा चेंडू. चांगला कमबॅक करताना दिसत आहेत, पण कमबॅक थोडंसं उशिरा झालंय असं वाटतंय प्रिन्स 11 या संघाकडून. सोनू टू रोहित. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, पण फटके मारायला देत नाहीयेत ते. आणि ते धावबाद झाले. चौतीस धावा गेल्यात. रोहित यांनी काहीसा अडचणीत होता असा संघ, त्या टायमेवर बॅटिंग केली रोहित यांनी. नवीन फलंदाज संकेत मोरे, एक नावाजलेलं नाव मॅगी 11 या संघामध्ये. आणि हवेत चेंडू. चेंडू सरळ जातोय तो फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाच्या हातात आणि झेलबाद. त्यांनी 3 धावा देत एक त्यांनी 8 धावा दिल, एक गडी बाद केलं होतं. त्यानंतर बाबू यांच्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या आणि सोनू यांनी पुन्हा एक चांगली कमबॅक केली. सुंदर शॉट. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. 2 धाव नक्कीच भेटतील. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 61. 5 धावांच्या 5 षटकांच्या खेळीमध्ये 61 धावा केलेल्या आहेत आणि 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते प्रिन्स 11 या संघासमोर. पुष्कर जाट यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं ही कमिटीच्या वतीने स्वागत.
मध्ये आपलं पहिलं इनिंग कंप्लीट केलंय. मी मॅगी 11 या संघांना पण विनंती करून 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे. आणि अजय शेठ दुर्गे केंट आरोचे मालिक इकडे उपस्थित झाले आहेत, त्यांचंही स्वागत. ह्याच्यानंतर जी मॅच असेल ती जतीन 11 आणि रजा 11 यांच्यामध्ये. दोनही कर्णधाराला विनंती आहे की टॉससाठी यायचं आणि जतीन 11चे जे पण प्लेयर उपस्थित असेल त्यांनी माईकशी संपर्क करा, इकडे स्टेजवर यायचं आहे त्यांनी. आणि सर्वांच्या माहितीसाठी इथे ग्राउंडच्या बाजूला एक आमचे केअरटेकर आहेत, त्यांनी त्यांच्या वतीने एक छासचं स्टॉल लावलेला आहे. 10 रुपये किंमत एक पर ग्लास. ज्यांना कोणाला छासचा आनंद घ्यायचा असेल तिकडे त्यांना 10 रुपये देऊन छासचा लाभ घ्यावा. आणि सगळ्यांना विनंती आहे की कोणीही विनाशुल्क घेऊ नये. प्रिन्स 11 कडून सलामीची फलंदाजी जोडी आहे ती जेम्स आणि मुजम्मिल. जेम्स आणि मुजम्मिल अशी सलामीची जोडी पाहायला मिळते ती आपल्याला ओएफए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये प्रिन्स 11 या संघाकडून. आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना दिसतील संघासाठी आणि त्यांच्या स्वतःचं पहिलं षटक हाताळताना दिसतील रोहित आचार्य, ज्यांनी सुंदर अशी 34 धावांची खेळी केली. ते रोहित एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मॅगी 11 यांच्याकडून. रोहित डीएससी एंड कडून पहिला चेंडू घेऊन जेम्ससाठी आणि पहिला चेंडू पंचांचा निर्णय नो बॉल. आणि नो बॉल वरती आपल्याला ही आता फ्री हिट असेल. आणि क्लीन बोल्ड झाले होते पण तो नो बॉल असल्यामुळे एक धाव जोरून काढली होती.
आणि रनआउट अलाउड आहे फ्री हिट मध्ये. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड असेल, हँडलिंग द बॉल ट्वाइस असेल आणि रनआउट असेल, या तीनच प्रकारामध्ये फलंदाज बाद होऊ शकतो फ्री हिटवर. धावसंख्या झाली आहे ती 3. सुंदर गोलंदाजी. काहीच समजले नाही ते जेम्स यांना हा चेंडू. पुढचा चेंडू घेऊन रोहित. सुंदर चेंडू आणि तिथे कॅच ड्रॉप. खूप क्वचित आपल्याला पाहायला मिळतंय की दिनू कांबळे यांच्याकडून ही झेल सुटलेली आहे. धाव संख्या 4. सुंदर गोलंदाजी. आणि तुम्हाला सांगितलेलं मी एक नावाजलेलं नाव लेदर क्रिकेट मधले पराग पाटील यांचं सुंदर झेल इथे पाहायला मिळालेलं आहे. ते पहिलं गडी बाद होताना पहिल्या षटकामध्ये प्रिन्स 11 या संघाला पहिला झटका. रोहित. नवीन फलंदाज आहे ते निहार. धाव संख्या झाली ती 4. सुरेख चेंडू, त्याला चांगला टायमिंग दिलाय पण चांगलं क्षेत्ररक्षक तिथे पराग यांचं. आणि एक धाव निश्चित चोरून काढले दोन्ही फलंदाजांनी. धाव संख्या झाली पहिल्या षटकाच्या नंतर 5.
एक गडी बाद. कप्तान जद्दीन आणि कप्तान रजा 11 टॉस साठी यायचंय. धाव संख्या झाली आहे ती 5. सुरेख चेंडू. लेग बायचा इशारा आहे ते पंचांचा. संकेत मोरे दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात ते संकेत मोरे. सुंदर फेकी. निर्धावाचा चेंडू. दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात ते संकेत मोरे मॅगी 11 यांच्याकडून आणि प्रिन्स 11 यांच्याकडून जी जोडी आहे आता मैदानावरती जेम्स आणि निहार. आणि ते क्लीन बोल्ड झाले आहे ते फलंदाज जेम्स. 62 धावांचं पाठलाग करताना दिसत आहेत ते काहीशे अडचणीत असे प्रिन्स 11चे फलंदाज. आणि मॅगी 11 तुम्हाला एक सांगायचे 25 मिनिटात इनिंग पूर्ण करायची आहे. 25 मिनिटात एक सहयोग करा कमिटीला. ह्याच्यानंतर होणारा सामना रजा 11 आणि जद्दीन 11 या संघांमध्ये रजा 11नी नाणेफेकी जिंकून आपला निर्णय कळवावा. रजा 11. आणि डायरेक्ट हिटचा इथे प्रयत्न. 22चा इशारा. धाव संख्या झाली ती 7. 62 धावांचा पाठलाग करताना इथे दिसत आहेत प्रिन्स 11. मंद अशी गती बॅटिंगची त्यांची. एक बॅटल असा सामना आपल्याला पाहायला मिळणार होता पण एकतर्फी सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय असं वाटतंय. आणि थोडीशी मिसफिल्डिंग झालेली आहे. त्या 4 धावा भेटलेल्या आहेत ते नशिबाची. संकेत आपला शेवटचा चेंडू घेऊन आणि सुंदर शॉट गगनचुंबी. षटकार नाही. झेलबाद झाले आहेत ते फलंदाज निहार.
सुंदर असं षटक हाताळलं होतं आणि सुंदर फलंदाजी केली होती. आपल्या बॅटने 34 धावा काढल्या होत्या. ते आहेत रोहित. वाईट चेंडू इथे पंचांचा निर्णय. पुढील चेंडू घेऊन रोहित. धाव संख्या झाली आहे ती 13. 3 गडी बाद. सुंदर अशी फेकी, चांगला थ्रो इथे पाहायला मिळालाय. यामध्ये हुसेन यांच्याकडून 1 धावांवर समाधान मानावं लागेल दोघेही फलंदाजांना. आकाश आणि प्रशांत. लोअर फुलटसचा चेंडू, त्याचा पूर्ण फायदा घेता नाही आलाय, पण इथे पंचांचा निर्णय येतोय तो नो बॉल. नो बॉल म्हटलं की पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. दोन धावा भेटतील इथे. धाव संख्या झाली आहे ती 15-16. धाव संख्या झाली ती 17. तिसरं षटक चालू असताना काहीशे मोठे फटके लगावले लागतील आपल्याला सामना जिंकायचा असेल तर प्रिन्स 11 या संघाला. निर्धावाचा चेंडू. यष्टीच्या मागे आपल्याला दिसत आहेत ते कप्तान अनंत वाघ, मॅगी 11 या संघाचे कर्णधार. पुढचा चेंडू घेऊन रोहित. सामना करतील आकाश. 1 धाव चोरून काढली. दुसरी धावाचा प्रयत्न, पण 1 धावावर समाधान मानावं लागेल आपल्याला. धाव संख्या झाली आहे ती 18. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. खोदून काढलेला हा फटका आणि 1 धावांवर समाधान मानावं लागेल. 3 षटकानंतर धाव संख्या झाली आहे ती 19. 3 गडी बाद. 3 षटकानंतर धाव संख्या झाली ती 19.
चौथं षटक घेऊन येते ते आमिर आणि हे अवांतर धावांनी सुरुवात या षटकाला. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. आणि इथे झेलबाद झालाय. फॉलो थ्रू मध्ये चांगली कॅच पाहायला मिळाली ते आमिर यांच्याकडून. आणि हा चौथा झटका. नवीन फलंदाज विशाल सामना करतील आमिर. आमिर यांचा चेंडू सुंदर सुरेख असा चेंडू निर्धाव. आणि याच मध्ये जिथे गती थांबली होती धावांची त्यामध्ये एक आलेला आहे मोठा फटका विशाल यांच्या बॅटने 6 धावांसाठी. आणि पहिला षटकार आलाय तो या इनिंग मध्ये प्रिन्स 11 यांच्या बॅटने. धाव संख्या झाले ते 27. आणि हा दुसरा गडी बाद. सहा चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 35 धावा खूप मोठं असं लक्ष पण पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला मोठी खेळी करावी लागेल. सहा चेंडू 35 धावा आणि नवीन गोलंदाज आहेत ते रवी विश्वकर्मा. रवी विश्वकर्मा शेवटचं षटक हाताळताना पहिला चेंडू आणि ही ते बीट केलंय. आकाश यांच्या आउट नंतर नवीन फलंदाज आला आहे तो विजय. आणि आता आपण स्ट्राइक वर पाहताय तो विशाल यांना. फुल टच चेंडू पण तेवढा त्याचा फायदा नाही घेता आलाय त्यांना. एकच धावावर समाधान मानावं लागेल दोनही फलंदाजांना. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 28. 5 गडी बाद प्रिन्स 11 या संघाची. यानंतर होणारा सामना रजा 11 आणि जतीन 11 या संघांमध्ये. रजा 11 यांनी नाणेफेकी जिंकून
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धावाचा चेंडू सुंदर शॉट पॉइंटच्या वरून 4 धावांसाठी 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 32. क्षमा करा 33 धावसंख्या झाली आहेत आणि हा षटकार आलेला आहे पण खूप उशिराने. या प्रकारे मॅगी 11ने हा सामना जिंकलेला आहे. चला पुढचा सामना असेल तो जतीन 11 आणि रजा 11 यांच्यामध्ये. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय 25-25 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची तुम्हाला, अन्यथा पेनल्टी केली जाईल. ही जी मॅच